नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण इंदापूर तालुक्यातील अंतुर्णे या गावात जानाई डेअरी फार्मला भेट देण्यासाठी आलेलो आहे. तर तुम्ही हा मागे फार्म बघताय, हा 22 गाई आणि 17 ते 18 कालवडींचे संगोपन यांनी केलेले आहे. तर मित्रांनो, आता सध्याला दुधाला दर पण कमी आहे. अशा स्थितीत सुद्धा या व्यवसायात म्हणजे टिकून राहणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हा मागे तुम्ही फार्म बघताय, हा फार्म पूर्ण यांनी म्हणजे कालवडींचे वेगळे कप्पे, गायींचे कप्पे, असं म्हणजे नियोजन पद्धत आधुनिक गोठा यांनी केलेला आहे. तर आपण यांनी सुरुवात कशी केली ती आणि या संपूर्ण गोठ्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. नमस्कार. माझं नाव स्वप्नील नामदेव शिंदे. तर तालुका इंदापूर अंतुर्णे या गावी आम्ही राहतो. तर हा आमचा जानाई डेअरी फार्म हा मुक्त संचाराचा गोठा आहे. तर यामध्ये आम्ही कालवडी, परत गाभण गाई आणि दुधाळ गाई यांचं संगोपन करतो आम्ही. आपली या व्यवसायाला सुरुवात कधीपासून झाली? तर आमचे आज चालूचे वर्ष म्हणलं तर 4 वर्ष ते 5 वर्ष झाले आमचे या व्यवसायाला सुरुवात करून. आपलं शिक्षण काय झालंय आता? तर शिक्षणाची विषय घेतला तर शिक्षणाची आवड नसल्यामुळे हा आपण दूध व्यवसाय हा बऱ्यापैकी 100% डोक्यात घेऊन निवडलेला आहे. कशी सुरुवात केली तुम्ही सुरुवात करताना? तर स्टार्टला आपण बाहेर जॉबला होतो एक दूध संघामध्ये. तर तिथून आपल्याला असं वाटायला लागलं की तिथून आपलं काय करिअर वगैरे असं पुढं घडेल असं काय वाटत नव्हतं. तेव्हापासून आपण डोक्यात आलं की आपण स्वतःचा काहीतरी व्यवसाय तयार करावा. तर तिथून डोक्यात आलं की आपण दूध व्यवसाय जर केला तर आपल्याला त्यातून नफा पण भेटेल आणि आपल्याला त्यातला थोडा बऱ्यापैकी आवड पण होती त्या धंद्यामध्ये पहिल्यापासून. किती गायींपासून तुम्ही स्टार्ट केला हा व्यवसाय? स्टार्ट केला म्हणजे आपण काय केलं, स्टार्टिंगला 1 ते 2 कालवडी घेऊन त्यांचं संगोपन करून तिथून त्या कालवडींचं चांगलं संगोपन करून त्यांचे 2 गायीत आपण 15 ते 20 लिटर स्टार्टला दूध काढण्याचा प्रयत्न केला. तिथून असंच आवड निर्माण झाली. मग तिथून आपण कमी दुधाच्या गाय घेत, कमी टक्केवारीच्या घेत, कमी खर्चातल्या घेत आपण ह्या व्यवसायात उतरत गेलो. तर आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहे त्या व्यवसायामध्ये. आपल्याकडे आता किती गाय आहेत त्या सध्याला? आता आपल्याकडे तर तशा पाहिल्या तर 37 ते 38 लहान मोठी कालवड, गाभण गाई, दुधाळ गाई धरून 37 ते 38 गायी आहेत आपल्याकडे. तुम्ही यांचं स्पेशल म्हणजे कप्प पण केले, तर दुधाळ गाई एका कप्प्यात, कालवडी एका कप्प्यात, म्हणजे तसं केल्यामुळं काय फायदा होतो शेतकऱ्यांना? तर फायदा असा होतो की ज्यावेळेस तुम्ही लहान कालवड जर स्पेशल ठेवली तर त्यांचं जे पाहिजे ते खुराक तुम्ही स्पेशली देऊ शकता. तर तुम्ही सर्वात तसा तिचा देऊ शकत नाही ना. तर जे लहान आहेत त्यांना मोठी खाऊन देणार नाही ती, तर मोठ्यांचं त्यात मरण होणार, ते बारकीच राहणार. तर त्यासाठी आपण मोठी पण ह्या लहान कालवड आहेत ती मोठ्यांसोबत बी लवकर फास्ट मोठी होण्यासाठी त्यांना आपण त्यांच्या पद्धतीने त्यांना पेंड म्हणा, त्यांची स्पेशली पेंड असते, त्यांना मुरघास म्हणा, तर त्यांना स्पेशल कप्प्यात त्यांचं टाकलं जातं. तर दुधाच्या गायांना त्यांना दुधाची पेंड म्हणा, किती ग्रॅम प्रमाणे वगैरे त्यांना टाकली जाते. गाभणला म्हणा त्यांचं ते गाभणच्या काळातलं त्यांना ते खुराक दिलं जातं त्यांना स्पेशल कप्प्यामध्ये. आपल्याकडे आता सगळ्या बघायला गेलं तर म्हणजे टॉपच्या गायी दिसते त्या. हो, सगळ्या टॉपच्या म्हणजे पूर्ण एचएफ आणि जर्सी जातीच्याच आपल्याकडे पूर्ण गाय आहेत. म्हणजे आता सध्याला दूध दर पण कमी आहे. ह्या कमी दूध दरात टिकून राहण्यासाठी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी? आता सध्याला तर दुधाला दर भरपूर कमी आहे. तरी पण लोकांनी आता आम्ही तर असं करतो की मुरघास जर ठेवला तर मुरघासाचे असं फायदे आहेत की मुरघासाने तुम्ही जी रोजची ताजी वैरण तुम्ही 20 किलो टाकणार आहे, ते तुम्ही 12 ते 13 किलो मुरघास टाकला तरी त्यांचं ते तेवढ्या मुरघासावरती पोट भरता येईल. महत्वाचं एक लॉजिक आहे की पोट भरायचं बी जाऊन द्या, पण तिथून पुढे मुरघासाने तुमची फॅट डिग्री व्यवस्थित मेंटेन राहते आणि मुरघासाने दूध पण भरपूर निघतं, कारण पाणी भरपूर पितात ते. तर त्याचा ते पण फायदा आहेत मुरघास. तर बाकीच्या पण लोकांनी असंच डेली मुरघास जरी वापरला तरी काही अडचण नाही. तर तुमच्या दुधात पण वाढ होईल, तुमच्या फॅट डिग्रीत पण वाढ होईल. असं करून पण त्यांनी पण पाहिलं तरी काय अडचण नाही. म्हणजे आता तुम्ही फक्त मुरघासच वापरता का ह्यांना? हो, आमचं 12 महिने मुरघास असतो गुरांना. कारण की एवढ्या गुरांची वैरण आणाय जाणं वगैरे ते तर शक्य नाही. तुम्ही आता मुरघासच चारतोय म्हणला, तर मुरघासाचं तुम्ही एका वर्षाचं नियोजन कसं करून ठेवता?
तर मुरघासाचं नियोजन म्हणजे आपण तर ते बंकर आपण बनवलेलं आहे. मुरघास ज्यावेळेस जे साठवण असते त्यासाठी आपण बंकर तयार केलं आहे. तर ते बंकर म्हणजे आमचं 2 बंकर आहे, ते 150 टनाच्या कॅपॅसिटीचं 2 बंकर आहेत. तर ते दोन्ही ज्यावेळेस सीझनचं मागवण असतं त्यावेळेस दोन्ही संघ भरले जातात आणि ज्यावेळेस एक खाली होतो त्यावेळेस 3 महिन्याचा सीझन संपला की तोपर्यंत एक बंकर आपला मोकळा होतो. त्यावेळेस दुसरा लॉट मकाचा जे लोकांनी केला आहे तोपर्यंत तो आपल्या पिकासाठी येतो. मग त्यावेळेस तो लगी बंकर भरून ठेवायचा. हे फोड असतो आपण. मुरघासासोबतच तुम्ही म्हणजे पशुखाद्यात कोणतं पशुखाद्य देता यांना? पशुखाद्य म्हणजे गोळी पेंडा असते आपल्याकडं, परत भुसा असतो आणि अशी 2 प्रकारचे आपल्याकडं पशुखाद्य असते. आपल्याकडं आता एवढ्या गाई, दुधावर गाई किती आहेत सध्याला? आता आपल्याला सध्याला एवढ्या गायीमध्ये दुधावरती गायी 17 आहेत आपल्या. 17 गाई. आणि बाकीच्या काय आपल्या आटवलेल्या आहेत म्हणा, वेल झालेल्या आहेत त्या. किती दूध असतं रोजचं आपलं? आता आपलं रोजचं आपल्या गोट्यावरती संकलित होत दूध 300च्या आसपास, 290, 280. थोडं एक दिवसाआड कमी जास्त होतं. म्हणजे मिनिमम 290च्या आसपास डेली आहे आपलं. मग आता दुधाला दर कमी असल्यामुळं कमी गायीमध्ये आपल्याला जास्त दूध निघणं म्हणजे जास्त उत्पन्न निघणं गरजेचं आहे. हो, गरजेचं आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे जास्त दूध निघण्यासाठी? तर आता जास्त दूध निघण्यासाठी गोळी पेंड पण चांगले दर्जाचे वापरले पाहिजे. त्यासोबत आला भुस्सा. परत महत्त्वाचं तुम्ही गुरांना डेली मिनरल मिक्सचर पण चारलं पाहिजे. तर काही कालांतराने 6 महिन्यातून 1 वर्षातून एकदा कॅल्शियम पण दिलं पाहिजे गुरांना. आणि महत्त्वाचं तुम्ही जंतनाशक हे 6 महिन्याचं हे डिवॉर्मिंग ह्यांचं गुरांचं झालंच पाहिजे. तर डिवॉर्मिंग नाही झालं तर तुमची गाई किती जरी मोठी असली तर ती जंत ज्यावेळेस पोटात ती तयार होते त्यावेळेस ती तुम्ही एक 10 किलो चारा घातला तर त्यातला थोड्या प्रकार का होईना तो जंत हे खाऊन घेतात, त्यामुळे ती पूर्ण दुधाव चारा उतरत नाही. दिवसाला म्हणजे डिवॉर्मिंग म्हणजे जंतुनाशक हे केलं पाहिजे किती? एक 3 ते 6 महिन्यातून एकदा आवर्जून केलं पाहिजे लोकांनी गायींसाठी, दुधाच्या गायींसाठी. आणि जे कालवडांचं संगोपन आहे ते जंताचं म्हणजे 1 महिन्याला जोपर्यंत तुमचं कालवड लागवडीच येत नाही तोपर्यंत महिन्याला त्यांना जंताचं डोस ही प्रॉपरली झालंच पाहिजे. आपल्याकडं किती लिटर पासून किती लिटर दूध देणारी गाय गोट्यात आता? तर आता मिनिमम आपण जर आपल्या गोट्यातील गाय बघितली तर टोटली 20 लिटर स्टार्ट आहेत ते 25 ते 30 लिटर पर्यंत आपल्या गोट्यामध्ये गाय आहे आपल्या. तर शेतकऱ्यांनी पण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आता चालू दुधाला भाव नाही तर 20 लिटरच्या वरचीच शक्यतो गाय सांभाळली पाहिजे. 20 ते 25-30 लिटरची तिचं चांगलं संगोपन करून तिला जास्त दूध काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे चालू घडीला. तर आपण आता ही गाई म्हणजे गोठ्यात तयार केल्या का म्हणजे कुठून विकत आणल्या? आपण विकत पण आणलेल्या एक थोड्याफार आहेत, पण आपण पण आपल्या गायींना चांगले सिमन्स वगैरे भरून आपण पण इथंच आपल्या गोट्यावरती गाय कालवडी म्हणा त्यांची आता काय वेत पण झालेले आहेत आमच्याकडे. तर पहिले वेत होऊन आता काय भरलेले आहेत आणि त्याच्या पाठीमाग पण टॉपच्या सिमन्स भरून आपण कालवडी तयार केल्या आहेत आपल्या गोट्यावरती. कुठले सिमेंट भरता आता तुम्ही? कुठल्या सिमेंटच्या कालवडी गोट्यावर? आता आपल्या गोट्यावरती आहेत बघा ABS कंपनीचं ज्युपिटर म्हणा, परत हॅमर म्हणा, आर्माडा म्हणा, परत आपले अशा बऱ्याच प्रकारचे आपण सिमन्स भरून कालवडी तयार केल्या आहेत आपल्या गोट्यावरती. आता बघायला गेलं तर शेतकरी काय करते, ती गाईला कालवड झाली का दूध व्यवसाय म्हणते ती कालवडच दूध पिते, त्यामुळे कालवडी विकून टाकते ती. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? त्याबद्दल पण सांगू शकतो मी की कालवडी संगोपन केली तर मी काय म्हणतो की आपण जे दुसऱ्याची 1 लाखाची गाय आणणार आहे तुम्ही 1.5 लाखाची 1.25 लाखाची तर ते प्रॉपरली तुम्हाला की मिनिमम दूध देऊन किती 20 लिटर देईल तिच्या अंगाच्या ताकदीवरती. तर तुम्ही तीच जर कालवड तुम्ही घरगुती सांभाळली तर तुम्हाला ती, माझा तर विश्वास आहे पूर्णपणे की ती 20 चांगलं संगोपन झालं तिचं 1.5 वर्षात तर ती तुमची 1 कालवड 1 गाय तयार होऊ शकते तुमची 1.5 वर्षात. तर ते दूध देऊ शकते तुम्हाला मिनिमम 20 ते 25 लिटर पहिल्या वेतालाच. आणि दुसरे जी तुम्ही गाय आणणार आहे बाहेरून पर ती काय किती टक्के तुम्हाला खात्रीची अशी भेटणार आहे गाय प्रॉपर? मी तर म्हणतो 80% खात्रीची भेटत नाही गाय बाहेरून घ्यायची म्हणलं. तशी तुम्ही जर कालवड संगोपन केलं तर तुमची ती 100% खात्रीची गायच आहे तुमची. आजची कालवड ती उद्याची गायच आहे तुमची 1 वर्षी. आता तुम्ही म्हणला म्हणजे ब्रीडवर पण तुम्ही काम चालू केलं? हो, ब्रीडिंग वरती पण. आता बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे ब्रीड म्हणजे अजून काय माहित नाही, त्याविषयी काय सांगा? तर त्या पण शेतकऱ्यांनी पण आणि असंच डॉक्टरांच्या संपर्कात राहून की चांगले त्यांना पण त्यांच्याकडून माहिती घेऊन चांगले सिमन्स भरून त्यांनी पण जी विकत जी गाय नाही ती त्यांनी पण घरी गाय तयार करावी असं माझं शेतकऱ्यांना पण राहिलेलं सांगणं आहे.
की बाबा त्यांनी डॉक्टरांना चर्चेत घेऊन बाबा ही गाय जर इंजेक्शन भरलं तर ह्या गायची इंजेक्शनाची कालवडीची कॅपॅसिटी किती दुधाची काय ते पण बघून जर भरलं तर ती तुम्ही बाहेरनं गाय विकत घ्यायची तुम्हाला प्रसंगच येणार नाही ना, तुम्ही स्वतःची जर कालवड घरी तयार केली तर. कसं संगोपन केलं पाहिजे कालवडींचं? तर आपण कालवड जर ज्यावेळेस आपण त्या गोट्यावरती जन्माला आली तर आपल्या गोट्यामधले सांगतोय, तर आपण त्यांना 2 ते 3 महिने दूध 2.5 ते 3 लिटर एका टायमाला म्हणलं तरी पाजतो आपण दूध. कारण पहिल्या 3 महिना, तिथून पुढे त्यांना 2 महिन्यांच्या पुढे आपण पेंड चालू केली जाते त्यांची स्पेशली पेंड. तर पेंड जर चालू केली तर ती पेंड ज्यावेळेस कालवड 1 किलो पेंड खायला चालू करेल त्यावेळेस तिचं दूध पूर्णपणे आम्ही स्टॉप केलं जातं. तिथून पुढे तिला पेंड 1 महिनाभर टोटली पेंड दिली जाते आणि तिथून पुढं 3 महिन्याच्या पुढे तिला मुरघास आणि पेंड दोन्ही मिक्स चारा दिला जातो. आपलं आता ह्या गोट्याचं रोजचं नियोजन कसं केलं तुम्ही? कसं नियोजन? रोजचं नियोजन म्हणजे आता सकाळचं जर नियोजन सांगायचं म्हणलं तरी सकाळ आम्ही 6ला स्टार्टिंग करतो कामाला. तर तिथं आतमध्ये ज्यावेळेस गाई बैठकीला बसतात तिथलं शेण उचलणे, शेण उचलले तिथलं पूर्ण म्हणजे धारासाठी आपण तिथली पूर्ण साफसफाई केली जाते. तर साफसफाई केल्यामुळे तिथं गाया सर्व गायी धारासाठी नेल्या जाते त्या. आणि तिथं धारा झाल्या की इथं ती तुम्हाला म्हणलं मी आपण गव्हाण आहे आपली इथं, तर त्या गव्हाणीला आपण ज्यावेळेस वैरण टाकणार त्यावेळेस इथं गव्हाणीला गुंतवले जातात. तिथून पुढे त्यांचं नियोजन म्हणजे तिथं गव्हाणीला त्यांना चारा दिला जातो, तिथून पुढे पेंड आणि भुसा वगैरे तिथं गव्हाणीमध्ये त्यांना दिला जातो. मग आता मी बघितलं तर चाऱ्यावरच तुम्ही गहू भुसा म्हणजे ही पेंड टाकली. हो. तर म्हणजे आता शेतकरी काय करते, पहिल्यांदा पेंड चारते ती धाराच्या टायमाला, परत वैरण टाकते ती. ते तुम्ही मिक्स करून कशासाठी ठेवले? मिक्स करण्याचं असं कारण आहे की तुम्ही जर असं जर चारा दिला तर आम्ही देतोय तसं वैरणीवरती पेंड टाकले वगैरे तर त्या पेंडीच्या नादाने तुमची ती वैरण जी आहे ना खाल्ली ती कसलीही खाली शिल्लक होत नाही. त्यांच्या त्या पेंडीच्या नादाने ते सगळी वैरण वगैरे खाऊन घेतात. तर तुम्ही जर असं पेशली टाकलं तर ती पेशली 60% खाना, 70% खाना, 30% तशीच गव्हाणीत ठेवणं. तर ते असं सगळं जर मिक्स टाकलं तर ते सगळं एक जीव करून ते त्यांच्या ह्यानी सगळं खाऊन घेतात ते. तुम्ही आता म्हणजे बार्ली पण चारताय का? हो, बार्ली पण असते पण प्रमाणात असते. 1 ते 1.5 किलो एका टायमाला असते आमची बार्ली. आता शेतकरी म्हणते की बार्लीमुळे ही म्हणजे गायींवर परिणाम होतो. नाही, आता बार्लीचं सध्याला कसं आहे की चालूच्या काळामध्ये बार्ली घालणं पण हे गरजेचं आहे. कारण की तुम्ही पेंड जर घालत जर बसला, पेंड आहे 34-32 रुपये 35 रुपये बी केजी पडते आपल्या. तर पूर्ण जर पेंड घातली तर तुम्हाला हायच घडीला जर बघितलं, तुम्हाला मी सांगितलं की किती रुपये राहतात आपल्याला. तर मग जर पूर्ण जर पेंड घातले तर आपल्याला काहीच राहणार नाही. आपण पदरचं पण खिशातलं पण त्यात गुंतवावं लागतं धंद्यात. तर बार्ली पण असं फायदेशीर आहे की बार्लीने जनावर वैरण खायचं प्रमाण वाढतंय, पाणी पिण्याचं म्हणा. जर वैरण जास्त खाली, पाणी जास्त पिलं तर दूध जास्त देणार आहे. तर पेंडीत पण तीच आहे, पण ते बार्ली म्हणजे कसं आलं, ते कडधान्यापासून तयार केलेलं आहे बार्ली ते. आणि महत्वाचं की बार्ली आपण डेली चालतो म्हणून त्यांच्यासाठी आपण आमचं वर्ष म्हणा 12 महिने म्हणा ती मिनरल मिक्सचर आमचं कंपल्सरी चालूच असतं. त्यामुळे आम्हाला गायींना आजपर्यंत तरी आम्हाला काही अडचण नाही आमच्या गोट्यावर. मिनरल मिक्सचर कंटिन्यू चालू असतं? हा, मिनरल मिक्सचर हे कंपल्सरी म्हणजे कधीच बंद नसतं आमचं. मग आम्हाला त्या धंद्यात परवडो नाही परवडो पण ते मिनरल मिक्सचर हे डेली ह्यांना दिलंच जातं. किती प्रमाणात असताना काय फायदा होते मिनरल मिक्सचर? मिनरल मिक्सचरचा फायदा असं की बाबा तुम्ही जे आता म्हणला ना की बार्लीमुळे काय तोटा, तर काय काय लोकांचे असं पण म्हणण्यात येतं की बार्लीने गाभ राहत नाही, ती परत दूध देतात पण गाय खराब होत्यात. तर ते मिनरल मग तेच काम करतं ना, ती तुमच्या ती शरीरातलं मिनरल वगैरे कमी होऊन देत नाही. जास्त दूध दिल्यावर मिनरल कमी होते ते वगैरे. तर ते सगळं शरीरातलं कंटेंट मेंटेन व्हायचं काम मिनरल करतं. परत गाय गाभ जायसाठी पण व्यवस्थित सर्व प्रकारची मदत करतं मिनरल. आता सध्याला दुधाला दर कमी आहे, सध्या ही व्यवसाय परवडतोय का आता? सध्याला तर कसं आहे की आपले एक दूध व्यवसाय म्हणजे आपली एक कंपनी टाईपच आहे की कधी नफा होणार कधी तोटा होणार. तर आता सध्याला दुधाचा दर कमी येतं. तर आता सध्या आपल्या एवढं दूध असून पण आपलं बऱ्यापैकी सर्व संतुलित चालू आहे. पण इथून पुढे रेट वाढल्या मग आपल्याला आपण नफ्यात राहिलंच की आणि थोडं. ह्या व्यवसायात म्हणजे गोट्यात हे काय काय काळजी घ्यावी लागते? आता सध्याला तर आता पावसाचा सीझन होता, तर पावसाच्या सीझनला भरपूर पाऊस झाला तर चिखल वगैरे व्हायचा, दलदल जास्त व्हायची. तर ह्याच्यापासून बॅक्टेरिया वगैरे जास्त तयार होतात ना पावसामुळे. तर ह्याच्यापासून महत्वाचं पावसाळ्यात प्रॉब्लेम म्हणजे दगडीचाच.
त्यासाठी आपण दगडी रक्षक वगैरे हे वापरतो. पोस्टेम वगैरे सडांना गायींचं धारा वगैरे झाले की ते डिपिंग कपने आपले सड पॅक करून टाकतो ह्याने औषधाने. ते डिप कप तुम्ही रोज वापरता का? हो, डेली धार झाली की ते चारी सडांना लावून तिथून पुढे गाय सोडली जाते आपण. म्हणजे त्याच्यामुळे काय फायदा होतो? त्याच्यामुळे मस्टडी वगैरे होत नाही, कारण ते जे गायीचे जे धाराचं जे सड आपलं हे झालं असेल ना ओपनली, तर ते आपण जर औषध लावलं त्यांना तर ते सड काय असतं धाराचं, आपण ज्यावेळेस चिळ फोडली जाते त्यावेळेस तिथून पुढे ते 40 ते 45 मिनिटं ते ओपनली राहतं तिचं होल जे असते ते. तर ते औषध जर लावलं तर त्याला एक कोटिंग पापुंद्रा टाईप कोटिंग त्याला तयार करतं एक औषध ते. तर ते औषध 1 तासभर सडापासून विलब्ध होत नाही. सध्याच्या स्थितीला बघायला गेलं तर दुधाला दर कमी आहे. मग एखाद्या तरुणानं जर या व्यवसायात उतरायचं म्हणलं तर उतरलं पाहिजे का नाही उतरलं पाहिजे? सध्याला तरी कसं आहे, सुरुवात तर ही केलीच पाहिजे. कशी का असताना झिरोतनं काय सुरुवात ही काय लाखापासूनच होत नाही, झिरोतूनच करावं लागते. मग त्यांनी पण असंच दुधाचे पण असं एकदम जास्त गाय न घेणे, आपलं एक घेणे, तेव्हापासून अनुभव घेणे, त्याच्या पाठीमागे एक कालवड सांभाळणे, तिचं पण चांगलं संगोपन करून 1 ची 2 तयार करणे, असंच व्यवसाय थोडा थोडा वाढवला पाहिजे. की काय कायांचं नाही तर काय असतं, मी आज 5 गाय घेईल, मी 10 गाय घेईल, मी एवढं दूध घालेन, ते नाही ना शक्य.